इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या झुलेलाल मंदिरासमोर भीक मागणाऱ्या एका महिलेचे 5 महिन्याचे बाळ आरोपींनी अपहरण करत तिच्याकडून 2 लाखांची मागणी केली होती। यापूर्वी उल्हासनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने हैदराबाद येथून सोनी पासवान नावाच्या एका महिलेला अटक केली होती। तसेच या घटनेतील दुसरी आरोपी महिला ही बाळाला घेऊन बिहार येथे फरार झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक बिहार येथे रवाना करण्यात आले होते। बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील भाकरपूर गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मालादेवी राजक या महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली। तसेच अपहरण झालेल्या बाळाला सुखरूप ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले। पोलिसांनी सांगितले की सदर परिसर हा नक्षलवादी भाग असल्याने त्यांना सावधानपूर्वक काम करावे लागले होते। तसेच या घटनेतील आणखीन काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। यामध्ये 5 महिन्याचा एक लहान बाळ होतं। त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे लहान बाळाबद्दल तक्रार दाखल झाल्यानंतर PSI हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं। त्या ठिकाणावरून सोनी देवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्यावरून तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे। तर त्याप्रमाणे निकिता बोईगड PSI यांच्या समवेत 5 ते 7 पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि जिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजाक यांना या ठिकाणी टीम घेऊन आलेले आहे। माझी टीमनी बराकपूर यासारख्या नक्षलाईट एरियातून जीवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले आहेत। तक्रार दाखल झाल्यापासून ही कामगिरी जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जवळजवळ 10 तारीख आहे। तर 8 ते 9 दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे। पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सर, किती आरोपी नेमके पकडलेले आहेत? सध्या 2 आरोपी पकडलेले आहेत। त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर 2 आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत। तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, त्यांना पण याच्यावरती कारवाई होईल। सदरची कारवाई जी आहे ते आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे साहेब, त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय शिंदे साहेब आणि सुधाकर पठारे साहेब, त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब ACP यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे। तसे जे आहे ते त्याबद्दल आता जस्ट टीम आलेली आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावर बारकाईने तपास करून पुढचे नेमकी काय इतर बाळांची तस्करी केलेली आहे किंवा कसं याबद्दल तपास करण्यात येईल। 1/5/2024 रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। सदर बालक हे 5 महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्यास मिळाली। तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत नामे सोनी देवी पासवान अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले। तरी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आरोपी महिलेस ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात भाकरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली। तर त्या ठिकाणी नक्षलाईट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे। त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून तीस भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर अपहृत बालकास घेऊन पोलीस ठाणे येथे परत आलो आहोत आणि मुदतीत महिलेस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक 17/5/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी तिचे मंजूर करण्यात आले।